चेक कशासाठी दिले होते तुम्हाला? 10 लाख रुपये हे अमाऊंट का दिली होती? तुम्ही शांत बसायचं. ज्या काही भेटलेलं आहे हे बघा, माझ्याकडं 416 रुपये बॅलन्स होतं. 416 तारीख दाखवतो पहिले. एक मिनिट गडबड करू नका. 21/10/24 तारीख बघा. 21/10/24 कोणी पाठवले? मग तुम्ही म्हणताय 465 बॅलन्स होते. ऐका ना, ते एन्काउंटर साठी. एन्काउंटरचं आताच घेऊ नका. एन्काउंटर थोडं बाजूला ठेवा. हे पैसे कशासाठी आले होते? ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं. जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. काय EVM ला कुठे त्यावेळेस पोस्टिंग कुठे? माझी ड्युटी बघा. तुम्ही 4-5 प्रश्न विचारा. ज्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम 1-2 पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला, गृहमंत्र्याला, की कासले असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय, असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका. कासलेंनी पुरावा दाखवलाय. मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा. आणि त्याच दिवशी त्यांना तिथं ड्युटी होती ईव्हीएम जवळ. तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती. ईव्हीएम मशीन जवळ रात्री. बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला, हजेरी तिथलीच आहे. तिथलीच हजेरी. माझं ऑर्डर आहे. सगळे भेटेल तुम्हाला. काय होतं तुम्हाला? चुकीच्या पद्धतीने आलेत. फ्रॉड केला धनंजय मुंडेंना. धनंजय मुंडे नाही, पूर्ण सरकार. जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना, एवढे अजितदादांच्या सीट येऊ ऐकत तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल झाला. काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं. बघा, उस्मान शेख LCBचे PI म्हणजे SP ला चॅलेंज दिलं होतं मी. SP ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय, मला माणसं पाठवताय. तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिनाभरापूर्वी बोललोय. काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय. लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं. त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय. काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल. मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ. कारण पुण्याचे काय डिटेल्स आहेत तुमचे?